मित्रांनो नमस्कार। आता मी सध्या आहे आरवीच्या बीच वरती, जो दिव्यागर आणि श्रीवर्धन याच्या मिडल पॉइंटला पडतो। हा बीच तुम्ही पण जर दिव्यागर हरिहरेश्वरचं किंवा श्रीवर्धन बीचचं प्लॅन करत असाल तर हा आरवीचा बीच तुम्ही नक्कीच विजिट केला पाहिजे। आता चला तर या बीच विषयी तुम्हाला माहिती सांगतो पूर्ण। तर मित्रांनो आरवीचा हा बीच पुण्यापासून 160 किलोमीटर अंतरावरती आहे आणि दिव्यागर आणि श्रीवर्धन नावाच्या बीचच्या दोन्हीच्या मिडल पॉइंट वरती हा बीच येतो आणि अतिशय सुंदर आणि खूप लांब असा बीच आहे। 2 ते 3 किलोमीटरचा बीच असल्यामुळे इथे गर्दी होत नाही आणि स्वच्छता खूप छान आहे। तुम्ही बघू शकता थोडी पण घाण इथं पाहायला भेटत नाहीये आणि वॉटर स्पोर्ट पण भरपूर आहेत इथे। तुम्ही पण दिव्यागरला येताय तर या बीचचा प्लॅन तुम्ही नक्कीच केला पाहिजे। आणि हा जो रस्ता तुम्ही बघताय या बाजूने, हाच रस्ता आपल्याला दिव्यागर बीचला घेऊन जातो आणि या बाजूला जर आपण पाहिलं तर हा रस्ता हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन बीच या साईडला पुढे जातो आणि हा रोड एकदा तुम्ही खरंच विजिट केला पाहिजे। हा हिडन प्लेस आहे, हा जास्त लोकांना माहित नाहीये। बीच वरती पार्किंग व्यवस्था पण पाहू शकता तुम्ही, अतिशय छान सुंदर पार्किंग व्यवस्था आहे आणि बीचचं साईड सीइंग पण खूप छान आहे। साईडला पण झाडी गार्डन वगैरे खूप छान आहे आणि हा रोड पण खूप सुंदर आहे। खरंच तुम्ही पण येताय तर या रोडच्या बाजूने तुम्ही पाहू शकता, तुम्हाला एक 3 ते 4 किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड मिळणार आहे आणि या रोडवरती समुद्राचा खूप सारा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे। अतिशय छान आणि असा सुंदर समुद्र किनारा आपण एकदा विजिट जरूर केला पाहिजे। रोडच्या बाजूने पहा, हा किती सुंदर असा सीन दिसतोय तुम्हाला आणि समोरच आपण राईट घेतोय, राईट बघतोय आता झूम करून। हे बघा, बनाना राईड आहे, भवरा राईड आहे, सर्व प्रकारचे राईड्स इथे तुम्हाला मिळतील जसे दिव्यागर आणि श्रीवर्धन बीचला आहेत। तर मित्रांनो हा हिडन प्लेस तुम्ही जर दिव्यागर आणि श्रीवर्धन हरिहरेश्वर यासाठी जर येत असाल तर हा प्लेस तुम्ही नक्कीच विजिट केला पाहिजे। अतिशय रेती पण व्हाईट कलरची आहे आरवी मधली, आपण पाहू शकता गोव्यासारखी इथे रेती आहे। अतिशय छान आणि सुंदर थंडगार हवा आणि छान असा समुद्र किनारा आहे। तुम्ही बघू शकता भरपूर लोक आपल्याला इथे एन्जॉय करताना दिसत असतील। या राईड्स वगैरे आहेत भरपूर, इथं पण तुम्ही खूप एन्जॉय करू शकता। हा दिव्यागर आणि श्रीवर्धन याच्या आतला बीच आहे, मिडलचा बीच आहे। म्हणजे हा रस्ता समोर आपण बघतोय, हा रस्ता इथून दिव्यागर बीचला गेला आणि या बाजूला जर पाहिलं तर या बाजूला तुम्ही श्रीवर्धनच्या बाजूला जाऊ शकता आणि श्रीवर्धन वरून समोर हरिहरेश्वरला जाऊ शकता। अतिशय सुंदर बीच आणि ह्या रोडच्या बाजूला तुम्हाला इथून तिथून हा समुद्र किनारा लागेल। खूप छान आहे, व्ह्यू पाहण्यासारखा आहे। आणि जर तुम्ही पण हरिहरेश्वर आणि दिव्यागरचं प्लॅन करत असाल तर हा आरवी बीच तुम्ही पण एकदा पाहिलं पाहिजे। छान असं पार्किंग व्यवस्था आहे, रस्त्यावरती गाडी पार्क करण्याची गरज नाही, गाडीसाठी पार्किंग व्यवस्था खूप छान आहे आणि ते सेफली गाडी पार्क करून तुम्ही सुंदर बीच व्ह्यू करण्यासाठी जाऊ शकता। खूप छान आणि अतिशय सुंदर असा बीच आहे। बीचवरती राईड वगैरे तर सगळे आपल्याला भेटणारच आहेत। तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला एक लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।